सर, क्रिएटिन लेवलच्या रुग्णांना तुम्ही चांगल्या प्रकारे ट्रीट करता, तसंच डायलिसिसच्या रुग्णांना काही ह्याचा फायदा होतो का? डायलिसिसचा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही जर का पहिल्यांदा बघितलं तर त्याला जवळजवळ 10-12 प्रकारच्या गोळ्या चालू असतात आणि एवढं करून सुद्धा त्याचे कुठलेच पॅरामीटर नॉर्मल नसतात. म्हणजे क्रिएटिनिन लेवल एकदम हायर लेवलला गेली असते, त्याच्यानंतर त्याचा बीपी सुद्धा जो असतो तो 170 ते 200च्या रेंजमध्ये असतो. त्यानंतर त्याला शरीरामध्ये ड्रायनेस आलेला असतो, भूक लागत नसते, संडास 4-4 दिवस होत नसते. आपल्याला विचार करा, एक दिवस पोट साफ झालं नाही तर माणूस अनिजी होतो. 4-4 दिवस जेव्हा त्यांना पोट साफ होत नाही त्यावेळेला सरळ अनिजी झालेलं असतं. म्हणजे ओव्हरऑल लाईफ जे आहे ते थोडंसं त्रासदायक झालेलं असतं. आणि डायलिसिस मध्ये कसं आहे की वाईट गोष्टींबरोबर चांगल्या गोष्टी काढल्या जातात, त्यामुळे शरीराला रिकव्हरीला वेळच मिळत नसतो. त्यामुळे अशा पेशंटनी जर का प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर त्यांच्या शरीराचं आपल्याला डिटॉक्सिफिकेशन करता येतं. त्याच्यानंतर जर का त्यांच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन केलं, प्रॉपर स्नेहन स्वेदन केलं तर बाह्य स्नेहनाने त्याचा ड्रायनेस कमी होतो. अंतर्गत स्नेहन जेव्हा आपण करतो म्हणजे बस्ती देऊन तेव्हा त्याचा इंटरनल ड्रायनेस कमी होतो. शरीराचं मेटाबॉलिझम बॅलन्स व्हायला सुरुवात होते आणि मग त्याच्यातून त्याला भूक लागणं असेल किंवा पोट साफ होणं असेल किंवा ओव्हरऑल जर का तो डायलिसिसला जातो त्यावेळेला 2-2.5 लिटर पाणी जातं ते जर का कमी व्हायला लागलं तर डायलिसिसचं प्रमाण कमी होणं असेल. म्हणजे ओव्हरऑल जर का त्याचं बघितलं तर क्वालिटी ऑफ लाईफ काय होतं आपल्या ट्रीटमेंटनी चांगलं होत असतं. तर त्यामुळे डायलिसिस पेशंटला सुद्धा आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी नक्कीच फायदा होतो.